अजितदादांचा अपघात नेमका झाला कसा आणि यामागे कोण होतं? आज अचानक क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटच्या तपासातून अशी माहिती समोर आली आहे की ज्या क्षणी ती बातमी बाहेर आली त्या क्षणी रडणं थांबलं. कार्यकर्ते गप्प झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नाही तर प्रचंड राग दिसू लागला. हा अपघात केवळ दुर्दैवी नव्हता आणि तो योगायोगही नव्हता, कारण तपासात सूत्रधाराचा धागा सापडला आहे. खोलीत श्वास रोखून धरावा अशी शांतता होती. समोर माईक, कॅमेरे, लाईव्ह स्ट्रीम आणि प्रत्येकाच्या डोळ्यांत एकच प्रश्न: हे खरंच अपघात होतं का? शब्द सुरू होण्याआधीच सस्पेन्स तयार झाला होता, कारण बोलणारा होता रोहित पवार आणि विषय होता अजित पवार यांच्या मृत्यूभोवती फिरणाऱ्या त्या अस्वस्थ करणाऱ्या शंका. हा फक्त एक विमान अपघाताचा किस्सा नव्हता. ही होती सत्तेची, पैशांची, करारांची, दबावाची आणि पडद्यामागच्या राजकारणाची गोष्ट. पहिल्या शब्दापासून शेवटपर्यंत एक प्रश्न सतत मनात घोळत राहतो: जर हा अपघात नसेल तर नेमकं घडलं तरी काय? मुंबईत झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार शांत होते, पण त्यांचे शब्द धारदार होते. त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही, पण प्रत्येक वाक्य एखाद्या दिशेकडे बोट दाखवत होतं. पूर्व विदर्भातल्या एका नेत्यांनी असं म्हणत त्यांनी एक कथानक उभं केलं: मंत्रालयात अडकलेली फाईल, त्या फाईलवरची सही आणि त्या सहीसाठी झालेला उशीर. उशीर इतका वाढला की अजित पवारांनी गाडीचा प्लॅन बदलला. आणि इथेच सगळं बदललं. या उशिरामागे फक्त फाईल होती का, की त्यामागे काहीतरी वेगळंच शिजत होतं? त्या पत्रकार परिषदेनंतर संशयाची पहिली सुई वळली प्रफुल्ल पटेल यांच्याकडे, कारण विमानाच्या मेंटेनन्सपासून ते राजकीय निर्णयांपर्यंत त्यांची भूमिका आधीपासूनच चर्चेत होती. पण ही कथा इथेच थांबत नव्हती. रोहित पवारांनी एक दुसरा, अधिक गुंतागुंतीचा धागा टाकला: राजकीय कन्सल्टंट. मुंबईनंतर दिल्ली, पुन्हा पत्रकार परिषद, पुन्हा तेच प्रश्न, पण यावेळी अधिक ठोस. शेकडो कोटींचा एक करार, तो रद्द करण्याची अजित पवारांची भूमिका आणि त्या भूमिकेला झालेला विरोध. रोहित पवार म्हणाले, आमच्या विश्वासातल्या अधिकाऱ्यांकडून आम्ही माहिती काढली. तिथे चर्चा सुरू होती एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या कॉन्ट्रॅक्टची. दादा स्पष्ट म्हणाले होते, यातून काहीच फायदा होत नाही, हा करार रद्द केला पाहिजे. इथेच सस्पेन्स गडद झाला, कारण हा कन्सल्टंट कुणी सामान्य नव्हता. नरेश अरोरा, डिझाईन बॉक्स या कंपनीचे सहसंस्थापक आणि संचालक. राजकीय स्ट्रॅटेजी, सोशल मीडिया कॅम्पेनिंग, ब्रँडिंग आणि निवडणूक व्यवस्थापनात त्यांचा मोठा दबदबा. महाराष्ट्राच्या बाहेरून आलेला हा स्ट्रॅटेजिस्ट लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामात सक्रिय झाला आणि तेव्हापासूनच राजकारणाचा रंग बदलू लागला. लाडकी बहीण योजना आली. अजित पवारांच्या अंगावर गुलाबी जॅकेट दिसू लागलं. गुलाबी रंग महिलांना अपील करतो, ही कल्पना अरोरांचीच होती, अशी चर्चा झाली. आणि आकडे बोलके होते. लोकसभेत फक्त 1 जागा, पण विधानसभेत 50 पैकी 41 जागा. हा योगायोग होता की रणनीतीचा परिणाम? पण प्रत्येक यशाबरोबर वादही येतात. निवडणुकीनंतर अरोरांनी दिलेल्या सूचनांमुळे पक्षांतर्गत धुसफूस वाढली. अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून काढलेला फोटो अनेकांना खटकला. हा बाहेरचा माणूस इतका जवळ कसा, असा सवाल राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांच्या मनात होता. आणि तरीही अजित पवार आणि नरेश अरोरा ही जोडी मजबूत दिसत होती, किमान बाहेरून तरी. मग अचानक चित्र बदललं. रोहित पवारांच्या आरोपानंतर अरोरांचं नाव संशयाच्या भोवऱ्यात सापडलं. मुंबईच्या पत्रकार परिषदेत सूचक उल्लेख आणि काही दिवसांनी थेट नाव. त्या दिवशी रोहित पवार म्हणाले, एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीत वाद झाला. योगायोग असा की त्या व्यक्तीनं काही महिन्यांपूर्वी विमान विकत घेतलं होतं. शब्द थांबले. प्रश्न उभा राहिला. वाद, उशीर, प्रवासाचा बदल आणि दुसऱ्याच दिवशी घडलेली दुर्घटना
हे सगळं एकाच रेषेत बसत होतं. पुण्यातील बारामती हॉस्टेलचा उल्लेख आला. रात्री उशिरापर्यंत चाललेली बैठक, अरोरांची टीम आणि अजित पवारांचा चढलेला आवाज. शहाणपणा करू नका, असं दादा म्हणाले होते, असं रोहित पवार सांगतात. राजकारण आम्हाला शिकवू नका, सर्वे करा, एवढंच काम ठेवा. याच बैठकीत करार जिवंत ठेवण्याचा आग्रह काही नेत्यांनी धरला होता, असा आरोप झाला. एक नेता प्रत्यक्ष, एक फोनवर. नाव न घेताही इशारे स्पष्ट होते. पण संशय फक्त करारापुरता मर्यादित नव्हता. रोहित पवारांनी एक दृश्य उभं केलं, ज्यानं सगळ्या चर्चेला वेगळंच वळण दिलं. हातात प्लास्टिकची बाटली, त्यात इंजेक्शन टोचून दाखवत त्यांनी प्रश्न विचारला. नेहमी प्लास्टिकची बाटली वापरणारे दादा अचानक काचेची बाटली का वापरू लागले? उत्तर त्यांनीच दिलं. अजित पवारांना भीती वाटत होती. पाण्यात काही मिसळलं जाऊ शकतं अशी शंका. म्हणून काचेची बाटली. मागे कायम एक विश्वासू अधिकारी. हा साधा बदल नव्हता, ही होती सावधगिरी. एक दुसरा किस्सा. मित्राचं हेलिकॉप्टर. विश्वासू आहे का, असा अजित पवारांचा प्रश्न. बाहेरचं वापरू नको, असा सल्ला. रोहित पवार म्हणतात, दादा मला काहीतरी सांगू इच्छित होते. त्यांना घातपाताची भीती होती. ही भीती खरी होती का, की राजकीय वातावरणानं तयार केलेली मानसिकता? पुन्हा संशयाची सुई फिरली. विमानाच्या मेंटेनन्सकडे. 2च MRO सेंटर, पुण्याजवळ आणि दिल्लीजवळ. मालकी कोणाची? मेंटेनन्स इनहाऊस का, बाहेर का दिलं नाही? पायलट शेवटच्या क्षणी का बदलले? ट्रान्सपांडर बंद का होता? प्रश्नांची यादी संपत नव्हती. आणि मग राजकीय समीकरणं. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत हालचाली वाढल्या. उपमुख्यमंत्री कोण होणार? 30 जानेवारीला नरेश अरोरांची सुनेत्रा पवार यांच्याशी भेट. दुसऱ्याच दिवशी शपथविधी. मास्टर माइंड पडद्यामागून पुढे आला, अशा बातम्या झळकल्या. यानंतर पुन्हा भेटी. पार्थ आणि जय पवार उपस्थित. आणि लगेचच बातमी, सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष होणार. योगायोगांची साखळी वाढत चालली. या सगळ्यात एक मोठा प्रश्न होता. जर राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं असतं, तर अरोरांची भूमिका काय राहिली असती? काका पुतण्याचं एकत्र येणं, रणनीती शरद पवारांच्या हातात जाणं, यात अरोरांचं महत्त्व कमी झालं असतं का? काही सूत्र सांगतात, अरोरांच्या हस्तक्षेपामुळेच विलिनीकरणाचा मार्ग कठीण झाला. महानगरपालिका निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळणं. सिंचन घोटाळ्याची फाईल उघड केल्यानंतर अरोरांच्या कार्यालयावर धाड. नाराजी वाढत गेली. मग पुन्हा मूळ प्रश्नाकडे परतावं लागतं. हा अपघात होता की नियोजनबद्ध घातपात? रोहित पवार म्हणतात, मी फक्त प्रश्न विचारतोय. पण त्या प्रश्नांनी संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचं आश्वासन दिलं आहे. भारतीय तपास यंत्रणांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं आहे. पण शंका एकदा मनात आली की ती सहज जात नाही. ही कथा अजून संपलेली नाही. कारण प्रत्येक उत्तरामागे नवे प्रश्न उभे राहतात. अजित पवारांचा मृत्यू अपघात की घातपात? याचं सत्य कधीतरी समोर येईल. तोपर्यंत शब्दांच्या या सावल्यांमध्ये संशयाचं हे गूढ अधिकच गडद होत चाललं आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्हाला काय वाटतं? हे फक्त योगायोग आहेत की नीट जुळवलेले डॉट्स? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.